स्ट्राइकर सुनील अंकित अंकित किशोर ना काशा किशोर चला लेट्स प्ले आणि टार्गेट आहे 42 42 टार्गेट आहे. नाही इथेच असतील तिकडे कोण नाही टूर्नामेंट होते हा समोर अंडरम टाकतो की काय. अरे नाही भाई जाने वाला प्लेयर आहे. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि पहिल्याच बॉल वरती तिकडे रन मिळतील. तो ऋषी नॉन स्ट्रायकर आहे ना गवळवाडीत खेळतो तो गवळवाडीत खेळतो गवळवाडी 3 रनने सुरुवात केली आहे. आवाज फाटतोय रे फाटतोय. बॉलिंगसाठी लेफ्ट आर्म बॉलर या बॉलर देखील विथ द स्पिन थोडा बॉलला बाउन्स दिला होता. सुशील आणि सुनील आणि ऋषी काय ऋषी 2 बॅटर आणि बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन कोणत्या बॉलर काशा कसं नाव आहे किशोर बॉलिंग साठी किशोर होम ग्राउंडेड प्लेयर आहे. खूप मॅच जिंकवले चांगला प्लेयर आहे. इकडे पण बॅटची एज घेतली गेली आणि डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन 42 चा टार्गेट आहे त्यामुळे मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत घेऊन जाणं गरजेचं आहे. 1-2 6 आलेच पाहिजे त्या ओव्हर इनिंग मध्ये तरच ही इनिंग कुठेतरी फिरवू शकते बॅटिंग टीम शौर्य फायटर्स. या बॉलवर देखील विथ द स्पिन क्षेत्ररक्षक आहेत तिकडे अलिशान. पूर्ण मलाडचे ऑप्शन होते लीग आहे ना लीग मॅच आहे आज या बॉलवर देखील पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल आणि तिकडे डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 2 रन. शौर्य फायटर्स जी टीम तिकडे उभे आहे तुम्ही पूर्णपणे मित्रांनो मागे या. बॉल जर तिकडे गेला तर ते कव्हर करता येत नाही. पूर्ण सर्वांनी मागे या. तिकडे कोणी उभं नका राहू पूर्ण मागे या. शौर्य फायटर्स पूर्ण अजून मागे या कारण की कॅमेरामध्ये ते कव्हर होत नाहीये परत तुम्हालाच प्रॉब्लेम होईल. 5 बॉल 8 रन झालेत आणि सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग टीम. शौर्य फायटर्स पण फाईट करेल जिंकायचं तर फाईट करावं लागेल. या बॉलवर आणि एक चांगली कॅच पकडली तिकडे अलिशानने. गुड कॅच अलिशान. शानदार कैच वहां पर अलीशान के द्वारा और बैटर को यहाँ पर बाहर जाना पड़ेगा. 3 रन बनवून ओव्हर झाली ना. किती रन झाले 8च झाले. चांगली ओव्हर टाकली आणि रन्स पण आले विकेट पण आली एक. पाहिजे ना. आउट कोण झाला रे आउट कोण झाला ऋषी आणि ऋषीला मात्र इथे मैदानाच्या बाहेर जावं लागलंय. सुरुवात चांगली केली होती आता 24 बॉल मध्ये 35 बॅट्समॅन ने 24 बॉल मध्ये बॅट्समॅन ने 34 रनची गरज आहे.
बॅट्समन कोण आहे बॅट्समन? विचारा ना. बॅट्समन नेम शौर्य फायटर्स आपला एक प्लेअर पाठवा बघा. दोन्ही टीमला विनंती करेल नाहीतर पेनल्टी दिली जाईल मित्रांनो. प्लीज यार. अरे कोणतरी पाठव ना त्याला, बोल ना. बॉलर बॉलर बॉलर. अरे राहुल लेफ्टी. बॉलिंगसाठी राहुल. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो, अजून 2 मॅचेस खेळवायचे आहेत. राहुल कोण? राहुल शर्मा की राहुल यादव. राहुल साईडला कोण? सुनील आहे ना. हा. इकडे पण चांगला बॉल पाहिला गेला. पहिलाच बॉल इकडे डॉट बॉल. राहुलने चांगल्या अंदाजामध्ये स्पिन टाकला तिकडे, थांबवलं बॅटरला. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील जर शौर्य फायटर्सला मॅच जिंकायची तर फाईट करावी लागेल. बीएम बॉईजने एक चांगला खेळ केला. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अलिशान तिकडे पोहोचतात आणि दुसरी कॅच अलिशानने चांगली कलेक्ट केली गेली आहे. गुड कॅच. बॅटर आउट. बॅक टू बॅक विकेट आणि सुनील आउट झाला. सुनीलला पण इकडे बाहेर जावं लागेल. बीएम बॉईजने चांगलं कमबॅक केलं पहिल्याच 2 ओव्हर मध्ये. चांगले एफर्ट्स दिलेत. मजा आहे ना. हा? तुम्हाला पण बोललेलं असं जाऊन देतो. काय नसतं. मजा येते बंद जाऊन दे. सनी. न्यू बॅटर सनी. सनी कासुर्डे. या बॉलवर देखील आपण परत पुण्याच्या डिक्लेअरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हवी होता तिकडे. एकच रन मिळेल आणि क्रुशल मॅच आहे. 42चं मोठं टार्गेट आहे, त्यामुळे शौर्य फायटर्सला अजूनही मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 3 बॉल 9 रन. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगलं टायमिंग केलं गेलं आणि डिक्लेअर झोन मध्ये 2 रन. 11 रन झालेत. ओव्हर झाली का? नाही नाही 2 बॉल बाकी. अरे गोविंद राऊंड सांगा ना कोण. आणि बॅक टू बॅक इकडे देखील विकेट. 8 होते. 8 पहिल्या ओव्हरला 8 होते भाई. नंतर एक सिंगलच. 3 सिंगल आले. 3 पहिले 3 पाहिल्यानंतर 3 सिंगल आले. ऐक 3 3 म्हणून 6 आणि बोललोय 2 8. कोणतरी प्लेअर ठेवा. पहिले 3 सिंगल आले. 3 रन आले पहिल्या बॉलला. इकडे बघा, इकडे पहिली ओव्हर मोजवतो. आइए. कोण आउट झाला? गौरव आउट ना. कॅच कोणी पकडली? काय आयडिया? टाक काय पण गणपत टाक काय ते. आता काय कोणी येत नाही तर काय करणार. 1 2 बॉय. ये इकडे. मी पूर्ण लिहून ठेवली पहिली ओव्हर. नेक्स्ट बॅट्समन कोण आहे? काय माहित नाही. नेक्स्ट बॅट्समन काय कोण सांग. ए नेक्स्ट बॅट्समन कोण आहे दादा? दंडाबाई बॅट्समॅन अमित. अमित सिंग. न्यू बॅटर अमित. लेफ्ट आर्म बॉलर आणि यावर देखील अलकातने टाकला गेला तिकडे. बॉल सिंगल रन मिळेल. चांगली बॉलिंग टाकली याही ओव्हर मध्ये. गुड बॉलिंग राहुल.
12 झाले आता. 20 पाहिजे. 30 पाहिजे. 42 घेणे ना. 30 पाहिजे. किती पाहिजे? 12 झाले. किती? 18 बोल 20. 30. 18 बॉल मध्ये आता मजा घेते माझी. 30 धावांची गरज आहे. 40 प्लसचे अजिबापूरवर आणि गोविंद नगरचे आता आला ना अलिशान. बॉलिंग साठी अलिशान. चार रन देऊन 2 विकेट घेतले राहुलने. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी या बॉलवर हवेत आणि तिकडे इझी कॅच पकडली गेली. अलिशानने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. कोणी पकडली कॅच? कॅच कोणी पकडले? अरुण. एक विकेट को अलिशान को 500 रुपए यहाँ पर लागू है. नाम क्या है इनका? कोण? यांचं नाव काय? अंकित. अंकित के तरफ से अलिशान को एक कैश प्राइज है पर विकेट को 500 रुपए. अलिशान ने क्या स्माइल किया भाई, 500 मिल रहा है. अमित आउट झालं ना. ए विजय. अभी ए विजय. विजय माने के तरफ से प्रकाश को अमित आउट झाला. पर 6 को 1000 रुपए. प्रकाश सारंग. जयवंत दादा आपण टॉस साठी या. सर्व ओव्हर 40 चे आपले कॅप्टन्स, ओव्हर 40 कॅप्टन्स टॉस साठी या लवकर. इंटर मलाड पण नाही. डॉट यार अलिशान. गुड बॉल यार मॅन. चला जयवंत दादा आपण या टॉस साठी हाजीबापू रोड आणि इंटर गोविंद नगर आणि हाजीबापू रोड सर्व आमचे लेजंड ज्यांच्या काळात पण खूप चांगलं क्रिकेट होतं आणि आमचे संकेत. बॅक टू बॅक इकडे विकेट मिळवले आहेत आणि चांगली बॉलिंग केली गेली अलिशानने. गुड बॉलिंग अलिशान. कॅच कोणी पकडला था? आणि 1000 रुपये यहाँ पर कलेक्ट कर लिए है. नाव नाही माहिती मला सिरियसली. सो गुड बॉलिंग और अभी टॉस इस मैच का हमारे नगर लेजंड आणि हाजीबाबू लेजंड सर्व लेजंड ज्यांच्या काळामध्ये एक एक्झिबिशन मॅच इकडे आता बघतोय आपण. फक्त 4 ओव्हरची असणार आहे आणि सर्व आमचे लेजंड ज्यांच्या काळामध्ये खूप चांगलं क्रिकेटला दिवस होते बट तेव्हा एवढं प्लॅटफॉर्म नव्हतं. आता खूप चांगलं प्लॅटफॉर्म आलंय, टीव्ही वरती बघायला मिळत आहे. तर त्याचा आपण टॉस करूयात. आमचे विजय माने यांच्या हातातून टॉस केला जाईल. कॅच विश्वजितने पकडली. ए विजुदा. टॉस जिंकलाय आणि नक्कीच 2 शब्द ऐकेल कारण की एवढं चांगलं ऑर्गनाइज केलंय आणि तुमच्यासाठी चांगली मॅच ठेवली आहे. तर कसं वाटतंय आणि पूर्वीचे काही दिवस आठवेल इकडे खेळत असताना? पूर्वीचे दिवस आठवण्यासारखं असं काही नाही कारण आताही आम्ही खेळतोच आहोत. पण पूर्वीचे दिवस खूप चांगलेच होते. जयवंत दादा खूप जण असे आहेत जे 40 प्लस आहेत आणि आम्ही खूप वर्षापासून खेळत आलो इथे. हे ग्राउंड म्हणजे आमच्यासाठी आता आम्ही सांगूच शकत नाही, तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत. खूप छान वाटतं आता इथे एक ऑर्गनाईज केली आहे छान टुर्नामेंट 40 प्लस साठी. पण आमच्यासाठी एक नवीन एक टुर्नामेंट म्हणतात त्याला एक्झिबिशन मॅच ठेवली आहे तुम्ही. थँक्यू. आम्ही तर हे सगळे ऑर्गनायझरला मी थँक्यू बोलू इच्छितो की चांगल्या प्रकारे एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि हा प्लॅटफॉर्म तुम्ही वर्षानुवर्ष पुढे पुढे कंटिन्यू करा हीच आमची अपेक्षा. थँक्यू सो मच. आणि टॉस जिंकून डिसिजन काय असणार आहे ग्राउंडवर? फिल्डिंग. क्या बात आहे. फिल्डिंग आमच्या सोबत जयवंत दादा. नक्कीच आपलं पण ऐकेल कारण की आज एवढं चांगलं प्लॅटफॉर्म युवकांसाठी पण आणि तुमच्यासाठी पण ठेवलंय त्याबद्दल. आमच्या टायमाला असं ग्राउंड नव्हतं म्हणजे अशी ऑर्गनाईज टुर्नामेंट पण नव्हती अशी. पण आता जास्त माने चांगले ऑर्गनाईज करतो, चांगला करतो तो. त्या पोरांना म्हणजे आपल्या नवीन पिढीला आम्हाला तसा प्लॅटफॉर्मवर आम्ही पण पुढे गेलो असतो तेव्हा. पण आता आहे पोरं पुढे जातील अशी मला अपेक्षा आहे आणि अशा टुर्नामेंट हमेशा हो हीच. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पण. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.
द बॉलर नेम विचार जरा. ये अलीशान बॉलर नेम क्या है? राहुल क्या है? राहुल सिंह. आता सिंगल आला ना. सिंग है ना. आता काय ह्याच्या आदल्या बॉलला काय आलं? किती बॉल झाले? एकच बॉल झाला. एक्झिबिशन मॅच पण 4 ओव्हरची असणाऱ्याची नोंद घ्या मित्रांनो. इकडे पण समोर खेळले गेलेत. फटका थोडा हवेत आहे आणि आता मॅच थोडीफार क्लोज होते. बीएम बॉईजने एक चांगला खेळ केलाय. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे आता शौर्य फायटर्सला. इकडे पण टायमिंग चांगलं केलं गेलंय. फिल्डर तिकडे प्रयत्न करतात बट कॅच होणं मुश्किल होतं आणि आता मॅच पण थोडी क्रुशल झाली आहे. आता तो निसटली टीम शौर्य फायटर्सची आणि बीएम बॉईजने चांगली कामगिरी केली. पहिल्या डावामध्ये बॅटिंग पण खूप चांगली अंकित आणि राहुलची. दादा एक रन आला ना आता. त्यामुळे बॉलर्सने फ्री माइंड बॉलिंग केली. जय स्ट्राईक लाईन ना. ओव्हर आली ना. तेच तर विचारलं मी. या बॉलवर देखील बॅट चेंज घेतली गेली आणि तुझ्याकडून स्कोर चुकला. इकडे अपडेटला स्कोर चुकणारा. लक्षात ठेवून. नेक्स्ट बॉलर कोण आहे? गोविंद नगरचे लेजंड सर्व आमचे तयार होतात. थोडं प्रॅक्टिस करतात ते पण. अंकित सवाली आहे ना. या बॉलवर पण हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळले गेले आहेत. एक आलं ना आता. आणि आता 5 बॉल 21. 5 बॉल मध्ये 21 रनची गरज आहे. इकडे पण समोर खेळले गेलेत विथ द स्पिन. थोडा फटका टायमिंग करू शकले नाहीयेत आणि आता मॅच थोडीफार हातातून निघून गेली आहे. शौर्य फायटर्स त्यांच्या विरुद्ध बीएम बॉईज अशी आणि चांगली कॅच पकडली. तिसरी कॅच इकडे अलिशानने. हा कोण होता तिसरी ओव्हर टाकलेला? राहुल राहुल सिंग. राहुल सिंग. दोन रन देऊन 2 विकेट. अलीचंदने पण तेच केले. 2 रन देऊन 2 विकेट घेतले. 2 रन देऊन 2 विकेट घेतले. सॉरी अलिशान त्याने 4 रन देऊन 2 विकेट घेतले. बॅट्समन कोण आहे ते सांग मला. बॅट्समनचं नाव विचार होता. सागर पाटील ना. सागर आहे. सागर पाटील. सागर त्यांनी सांगितलं मी अपडेट केलं की औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास बीएम बॉईजने या मॅचवर नाव कोरलंय. वेल प्लेड. हार्ड लक टीम शौर्य फायटर्स आणि अभिनंदन टीम अलिशान मॅन ऑफ द मॅच. बीएम बॉईज. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि प्लेयर ऑफ द मॅच
बॉलला दे याला. अंकितने 16 बॉल अरे भाई ते विकेट का मी पण काढेल 40 रन देताना बॉलिंग टाकून. अरे मारले म्हणून त्यांनी ओव्हर टाकली ना बॉलिंग. अंकित सवाल अंकितने 16 बॉल 21 रन बॅटिंग पण केली आणि एक ओव्हरला एक आणि प्लेअर ऑफ द मॅच अंकितने एक चांगली बॅटिंग केली, चांगली स्टार्ट केली. सो वेल प्लेड अंकित. दादा 30 बॉल 40 ला मी पण चांगली ओव्हर टाकली. बॅट्समनने केले म्हणून त्याचा कॉन्फिडन्स होता.